तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी 27,644 इतक्या उच्चांकी मताधिक्याने विजय मिळवलाय। माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ देऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला। या विजयाने तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ आर पाटील यांचा बालेकिल्ला भक्कम असल्याचं स्पष्ट झालंय। या विजयाने तासगाव कवठेमंकाळला रोहित पर्वाची सुरुवात झाली आहे। विजयानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलाय। सकाळी तासगाव येथे प्रशासकीय इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली। टपाली मतदानातच रोहित पाटील यांनी आघाडी घेतली। त्यानंतर फेरीनेही मतमोजणीला सुरुवात झाली। प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचं मताधिक्य वाढत गेलं। एकूण 22 फेऱ्यांपैकी संजय पाटील यांचं गाव असलेल्या चिंचणी गावाचा समावेश असलेली एक फेरी आणि अजितराव घोरपडे यांचं गाव असलेल्या कोंगनोळीचा समावेश असलेल्या एका फेरीतच संजय पाटील यांना काही प्रमाणात मताधिक्य मिळालं। प्रत्येक फेरीत रोहित पाटील यांचे मताधिक्य वाढत जाऊन रोहित पाटील यांचा 27,644 इतक्या दणदणीत मतांनी विजय झाला। तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात यापुढे गैरकृत्य आणि अवैध कारभार मी चालू देणार नाही। चालला तर त्यावर योग्य पद्धतीने आवाज उठवत मी कायद्याच्या माध्यमातून गुंडगिरी मोडून करणार, असं रोहित पाटील यांनी सांगितले। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत विकासाचं राजकारण सोडून निवडणूक भावनिक मुद्द्यावर गेली। तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाच्या जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे। केंद्रात व राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे। आपण पुन्हा विकासाच्या मार्गाने राजकारण करून लोकांच्या जनमताचा आदर करू, अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे। आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे, माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे, किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय आणि तासगाव कवठेमंकाळमध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीने आहेत, स्वतः व्यावसायिक आहेत। व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं। अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालं आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही MIDC मंजूर केलेली आहे ती MIDCमध्ये चांगल्या कंपन्या आणणं हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे। मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळातसुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माजी खासदार स्वतःसाहेब असताना आणि माजी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं। किंबहुना आम्ही जे काम मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली। मी मनापासून त्यांचा आभारी आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही, पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन। हा विजय मी माझ्या वडिलांना, स्वर्गीय आबांना, माझ्या आईने जिने कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत कष्ट केलं, अगदी रात्रीचा दिवस गेल्या 20 दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो। आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासण्याची आवश्यकता आहे। वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतो आहे। अद्याप मी निकाल तासगाव कवठेमंकाळच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळं बघितलेले नाही आहेत। लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं आहे, मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोलेन। मला आत्ताच काहीतरी समजलं, काही लोकांनी येऊन काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनलाच जातो आहे आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी आज टाकतो आहे।